नमस्कार, खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत। अफवा नाही, सत्य बातमी आहे। बघूया आजची विशेष बातमी। नाही, आत्ता पण बघतोय नुसतं दोघांकडनं सकारात्मक चर्चा झाल्यानंतर ते घडूच नाही म्हणून कसे प्रयत्न केले जात आहेत। म्हणजे आता असे महाशय आहेत की राज ठाकरेंवर कसे अन्याय झालं हा तुम्हाला आता 20 वर्षानंतर साक्षात्कार झाला। मग तेव्हाच का नाही बोललात? तेव्हा पक्षाच्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सगळ्या पदांचे तुम्ही उपभोग घेतलात आणि आज तुम्हाला राजसाहेबांना सांगण्यासारखं म्हणजे तुम्ही येऊच नका असं घडवण्यासाठी त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांच्यावर हे झालं अशी वक्तव्य करणं म्हणजे महाराष्ट्राच्या हिताचं होतच नाहीये। कारण ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रात घाले घातले गेले तुम्ही पाहिलं असेल की सगळे कारखाने धंदे उद्योगधंदे जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर गेले ते कोणाच्या माध्यमातून अधिक सुखकारक झालं हे लोकांनी पाहिलं गेल्या 3 वर्षात 4 वर्षात। त्यामुळे आता जर वाटत असेल की खरंच अजूनही ही जी काय चाललंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची गळचेपी, मराठी माणसाची गळचेपी आणि करणारे मराठ्यांना हाताशी धरून करणार, तर त्यासाठी जर ते एकत्र दोघंही आले होऊ नये म्हणून तर सगळ्यांना आनंद आहे। राज ठाकरेंची साथ आणि दादूकडून मिळालेला प्रतिसाद भविष्यात काहीतरी वेगळं नांदी बघायला मिळू शकते। आता एकंदर ह्या आजच्या दिवसात घडलेल्या गोष्टीवर तर टायमिंग या दोघांचं जे घडलंय कारण म्हणजे टायमिंग बघता क्षणी ठाकरे ब्रँडच जर 1 to 1 संपवणार असतील तर मला वाटतं ठाकरेच्या ज्या काही गोष्टी आज घडलेत त्या सकारात्मक घडो अशी सगळे प्रार्थना करतायत। दोन्ही पक्षांना कुठेतरी फायदा होईल का या गोष्टीचा आपल्याला असं वाटतं? बघा आता तरी फायदे आणि तोट्यापेक्षा तुमच्या नावाचा ब्रँड पूर्ण महाराष्ट्रातनच काढून टाकण्याचा जर प्रकार होत असेल आणि होतोय, होत असेल नाही होतोय, झालाय, प्रयोग सगळे झाले, ते अजून यशस्वी नाही झालेत, पण ज्याला म्हणतो ना झालंय पण झाले पण नाही कारण कोर्टातून अजून ते पक्का आलं नाहीये। पण तोपर्यंत दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने तर सगळं चाललंय। सध्या राजकीय परिस्थिती पाहता, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ठाकरेंचं एकत्र येणं महाराष्ट्रासाठी किती फायदेशीर आहे? महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी खूप फायद्याचं आहे। कारण बीएमसी एक घटकाचं मतदान दोन्ही पक्षात झालं तर ते कुठेतरी सत्ता येऊ शकते। बघा आत्ताच सगळी इक्वेशन आत्ताच बोलणं काही गरजेचं नाहीये कारण कुठचंही एखाद्या गोष्टीमध्ये आपण एखादी चर्चा करतो त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टींची साधक बाधक चर्चा करून जे मागच्या ह्याच्यामध्ये जे काय आपण एकमेकांची ओझी उचलली आहे ती रिलीज करून आपण एकत्र यावं असं दोघांकडनं प्रतिसाद होत असेल। पण तो होत असताना प्रतिसाद देत असताना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथा घेऊन अजूनही ती कामं पुरी नाही झाली। हे काम आपण दोघं मिळून करणार तर ते काही याच्यामध्ये बंधनकारक आहे हे म्हणणं गैर नाही, त्याला काय अटी शर्ती म्हणता येत नाही। मगाशी ज्यावेळी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली त्याच्यानंतर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली, त्यांच्या प्रतिक्रियेमुळे त्यांनी 2017चे उल्लेख केले, 2014चे उल्लेख केले, असं सांगितलंय की आम्ही प्रत्येक वेळी तुमच्याकडे आलो पण प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे यांचा नकारात्मक प्रतिसाद होता, यावेळी तुम्ही एक कॉल करूया मग आम्ही आमचा प्रतिसाद देतो असं त्यांनी नकारात्मक केली आहे। नाही, मुळामध्ये संदीप एक त्या पक्षाचा प्रवक्ता आहे, त्याला जे वाटतं ते त्यांनी मांडलंय, पण शेवटी हे नुसतेच पक्षप्रमुख नाहीयेत, दोघंही हे रक्ताची नाती आहेत। त्यामुळे आपण असं विचार करू शकतो की त्याच्या पुढे गाडी जाईल। म्हणून मी मगाशी म्हटलं मागची ओझी टाका आता आणि तीच वाहणार असाल तर घ्या दिल्लेश्वरांकडनं सगळं संपून। ठीक आहे, आम्ही तुमच्यासाठी काय उत्सुक राहिलेलो नाहीये। महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी यायचं असेल तर या आजूबाजूची तोंड आधी जरा गप्प राहिली पाहिजे। आजच नाही झालं तोपर्यंत बॉम्ब फोडताय, तर मग तसं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही।
ही होती आजची विशेष बातमी. बघत रहा खबर जनता तक. लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.